नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर पहिला प्रश्न बघूयात आपण. योग्य जोड्या जुळवा. तर काय दिलेत? अ ब क ड. महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर भारत आणि आसाम. आणि इथं सण कोणते साजरे केले जातात ते दिले. महाराष्ट्रात दिवाळी, दक्षिण भारतमध्ये पोंगल, उत्तर भारतमध्ये होळी आणि आसाममध्ये बिहू. अशा पद्धतीनं 4, 3, 2, 1 क्रम लावता येतो बघा. जोड्या जुळवता येतात. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. वनांचे प्रकार आणि पावसाचं प्रमाण मिलीमीटरमध्ये दिलेलं आहे. सदाहरित वनांमध्ये 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त जिथं पाऊस आहे तिथं सदाहरित वने असतात. पानझडी वने 1000 ते 2000 मिलीमीटर आणि काटेरी 500 मिलीमीटरपेक्षा कमी. पुढचा प्रश्न. पश्चिम बंगाल व झारखंडमध्ये मे व जून महिन्यात जो पाऊस पडतो त्याला काय म्हणतात? पश्चिम बंगाल व झारखंडमध्ये मे व जून महिन्यात जो पाऊस पडतो त्याला काय म्हणतात? तर कालबैसाखी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश भारतात कुठे आहे? तर पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे सुंदरबन हा. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. नद्या दिल्यात आणि त्यांचं उगमस्थान कोठे झालंय हे सांगायचंय. तर गंगोत्री उत्तराखंड, ब्रह्मपुत्रा तिबेट मानसरोवर, गोदावरी त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी उगम पावली आणि कावेरी जी आहे नदी ती ब्रह्मगिरी डोंगर कर्नाटक या ठिकाणी उगम पावते. तर नद्यांची नावं गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कावेरी. गोदावरीचं लक्षात ठेवा, त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. पुढचा प्रश्न. खारफुटी वनस्पती कशाद्वारे शोषण करतात? तर खारफुटी वनस्पती मुळाद्वारे शोषण करतात. सुंदरबन त्रिभुज प्रदेश कुठे आहे? तर पश्चिम बंगालमध्ये. आणि किती टक्के भारतात भाग आहे? काय विचारलाय प्रश्न? सुंदरबन त्रिभुज प्रदेशाचा किती टक्के भाग भारतात आहे? तर 40% भाग हा सुंदरबनचा भारतात आहे. पुढचा प्रश्न. भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या घनता कोणत्या राज्यात आहे? ती किती नुसार विचारले? 2011च्या जनगणनेनुसार विचारलेली आहे. तर भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या घनता बिहार या राज्यात आहे. भारतामध्ये सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? पुढचा प्रश्न काय विचारलाय? भारतामध्ये सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर त्या कर्नाटक या राज्यात आहेत. पुढचा प्रश्न. अविधान दिलंय. पोलाद तयार करण्यासाठी लोह खनिज, चुनखडक व दगडी कोळसा वापरला जातो. बॉक्साईट पासून गंधक तयार करतात आणि जिप्समचा उपयोग सिमेंट रासायनिक खत निर्मितीसाठी केला जातो. तर अयोग्य पर्याय ओळखायला सांगितले. फक्त ब. बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम तयार होतं, गंधक नाही. तर पोलाद तयार करण्यासाठी लोह खनिज, चुनखडक व दगडी कोळसा वापरला जातो आणि जिप्समचा उपयोग सिमेंट रासायनिक खत निर्मितीसाठी केला जातो. पुढचा प्रश्न. नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर माजुली बेट हे नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे. उत्तर भारतात दिवसा कोरडे व उष्ण वारे वाहतात, त्यांना कोणते वारे म्हणतात? उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे वाहतात, त्याला कोणते वारे म्हणतात? तर लू वारे असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. अविधान दिले. भारतीय पठारी भागात पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे जास्त होत जाते. ब विधान. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होते. क विधान. टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मिती तिमारपूर, दिल्ली येथून होते. अयोग्य पर्याय ओळखायला सांगितले आपल्याला. तर अ व ब हे विधानं अयोग्य आहेत. तर बरोबर कोणतं विधान आहे? टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मिती तिमारपूर, दिल्ली येथून होते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खनिज तेल विहिरी कोठे आहेत? तर मुंबई हाय, अंकलेश्वर, कलोल आणि कोलार हे 4 ऑप्शन दिलेत. त्यापैकी अ, ब, क. मुंबई हाय, अंकलेश्वर आणि कलोल येथे खनिज तेल विहिरी आहेत. संगमरवर दगडाच्या खाणी कोठे आहेत? तर राजस्थान या ठिकाणी. नागपूर हे शहर नाग नदीच्या काठी नागपूर शहर आहे. पुढचा प्रश्न. भिलाई प्रकल्प कोठे आहे? तर केरळ या ठिकाणी भिलाई प्रकल्प आहे. नागपूर हे नाग नदीच्या काठी वसलेलं आहे. संगमरवर दगडाच्या खाणी राजस्थान येथे आहेत. तर थँक्यू सो मच.